गणेश चतुर्थीला आपण 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो, पण आज मी वेगळी रेसिपी आणलेली आहे मोदकाचीच, जे मोदक तोंडात टाकताबरोबर विरघळेल आणि चवीला तर खूप जबरदस्त, आणि तेही बनवलेत फक्त 2 वस्तूंपासूनच. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात मी 4 चमचे तूप घालून घेते आहे. तूप थोडं जास्त झालं तरीही चालते. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तूप आणि तेल दोन्ही मिक्स करू नका, कुठलंही एकच वापरा. तर आता तूप मेल्ट झालेलं आहे. त्यात मी गव्हाचं पीठ घालते, म्हणजेच कणिक घालते आहे 1 ग्लास. तुम्हाला जेवढे बनवायची आहे, जेवढे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार बनवू शकता. या एका ग्लासाच्या याच्यात माझे 24 ते 25 मोदक झालेत. तर मी 1 ग्लास कणिक घेतलेली आहे. याला छान मंद आचेवर भाजून घेते. गॅसची फ्लेम मीडियमसुद्धा ठेवायची नाही, अगदी कमी म्हणजे मंदच ठेवायची. जास्त फास्ट ठेवलं तर आपली जी कणिक आहे, गव्हाचं पीठ आहे, ते करपेल आणि कडू टेस्ट येईल. म्हणून अगदी मंद आचेवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तर तुपात छान कणिक बघा मिक्स झालेली आहे. याला 5 मिनटं मी अजून छान भाजून घेते आहे. त्यासोबतच मी यात ड्रायफ्रूट्ससुद्धा घालणार, म्हणजे वेगळं मला तळायची गरज नाही पडणार. तर मी यासोबतच ड्रायफ्रूट्स घालते. मी इथे काजू घालते आहे. तुम्ही बदाम, पिस्ता, मनुकासुद्धा घालू शकता. तर मी इथे काजू घातले आहे. सोबत ते सुद्धा छान भाजून निघेल. तर अगदी मंद आचेवर मी भाजत आहे. जर गव्हाचं पीठ करपल्यासारखं वाटत असेल की खालती तळाला जास्त करपत आहे, तर त्या स्टेजला गॅस बंद करून द्यायची आणि सतत फिरवत राहायचं, म्हणजे ती पीठ जे आहे ते एकसारखं भाजल्या जाते. आणि जास्त ब्राऊन करायचं नाही, कारण की मग ते कडू लागतं म्हणून. तर आता इथे मी 5 मिनटं अजून छान भाजून घेते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी, त्या व्यतिरिक्त मोदकांव्यतिरिक्तसुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज आहे. तर तुम्ही ते नक्की व्हिजिट करून बघा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर आता बघा, आपली गव्हाचं पीठ जे आहे ते छान भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि सतत फिरवते आहे, कारण की कढई आपली गरम असते, त्यामुळे गव्हाचं पीठ जळण्याची भीती असते, म्हणून मी सतत फिरवते आहे. तर याला कोमट होऊ देते, एक थंड होऊ देत नाही. इथे मी गूळ घेतलेला आहे. मी इथे 1 ग्लास कणिक घेतली होती, त्याच्या अर्ध आपल्याला गूळ घ्यायचं आहे. मेजरमेंट लक्षात ठेवायचं, जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतो त्याच्या अर्ध गूळ घ्यायचं आहे आपल्याला. तर मी ते गुळाची भेली होती त्याला मी चिरून घेतलं. तुम्ही गुळाच्या भेलीऐवजी तुम्ही गुळाची जी पावडर येते तीसुद्धा वापरू शकता, किंवा मग साखरसुद्धा वापरू शकता. साखरला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि ती मिक्स करायची. तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाची आणि गव्हाच्या पिठाचे जे मोदक असतात ते चवीला खूप छान लागते. तर इथे माझी जे कणिक आहे ती कोमट झालेली आहे. अगदी थंड नाही करायची, कोमट असतानाच यात गूळ मिक्स करायचा, म्हणजे त्याच्या त्या थोड्याशा उष्णतेने गूळ मेल्ट होतो आणि छान मिक्स होतो, आणि आपले मोदकसुद्धा छान वळल्या जातात. तर कोमट असतानाच मी यात गूळ टाकलेला आहे. आता याला छान मिक्स करून घेते. हाताच्या साह्याने मिक्स करते, कारण की आपली जी भाजलेली कणिक आहे ती हात लावण्यासारखी एकदम जास्त गरम नाही आहे, हात लावू शकतो, म्हणून मी हाताने छान व्यवस्थित मिक्स करते, कारण की हाताने व्यवस्थित मिक्स होत आहे. तर मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. बघा, अशा प्रकारे खालती उतरवलं मी गॅसवरून, आणि आता छान मिक्स करून घेते आहे. तर इथे बघा, असं आता मुठीत घेतल्यानंतर दाबलं की आपला पूर्ण मूठ वळली जाते. तर अशा प्रकारे आपल्या याचं टेक्स्चर हवं आहे मोदकाचं. आता याचे मोदक आरामात बनेल. हवं तर तुम्हाला वाटत असेल की याला पाणी सुटलेलं नाही आहे गुळाला, तर हलकंसं मंद आचेवर गॅस सुरू करायची आणि थोडंसं परतून घ्यायचं. अगदी 2 मिनटं, म्हणजे कणिक गरम होणार आणि आपला जो गूळ आहे तो मेल्ट होणार, पण यात पाणी किंवा दूध घालायचं नाही. तर बघा, इथे लाडू पण बांधला आहे मी, तर तो पण सहजरित्या बनलेला आहे, म्हणजे आपले आता मोदक बनणार. तर आता मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे. याला मी तूप लावून ग्रीस करून घेते आहे, म्हणजे आपले मोदक ते व्यवस्थित निघणार. तर फर्स्ट टाईम मी फक्त तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. यात मी खसखस घालते आहे, पण माझ्या पिठीचा रंग आणि खसखसचा रंग एकच आहे, त्यामुळे काही खसखस दिसणार नाही. तरी मी खसखस घातलेली आहे, कारण की खसखसची जी बाईट असते ती खूप छान लागते, म्हणून मी इथे खसखस घातलेली आहे. आता मी साचा बंद करणार
आणि यात घालणार. अगदी थोडं पहिल्यांदा थोडं घालायचं, म्हणजे जी मोदकाची वरची मुखी असते ती व्यवस्थित सेट झाली पाहिजे म्हणून. आता पूर्ण बाकीचे मी भरून घेणार. पूर्ण साच्यात भरून घेते. थोडं हलकंसं प्रेस करायचं. प्रेस करून केलं की आपला मोदक खूप छान बनतो. तर बघा इथे प्रेस करून मी व्यवस्थित पूर्ण मोदकच्या साच्यात पूर्ण सारण भरून घेतलेलं आहे. आता मी अलगदपणे उकलते आहे. बघा अगदी व्यवस्थित असा खूप सुंदर असा आपला मोदक बनलेला आहे. चिकटला पण नाही साच्याला आणि खूप टेस्टी असा, जो तोंडात टाकता बरोबर विरघळणार. तर आता मी बाकीचे बनवून घेते आहे. बघा तर असे मी 21 मोदक बनवून घेतले आहे. माझ्याकडे 10ही दिवस बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक लागतात. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.